हे फळ जळालेलं आहे बरोबर. काडी जळाली, फळ बी जळून गेलं. याची काडी जळायचा कार्यक्रम अजूनही चालू आहे. म्हणजे आलेल्या फळाचं सुद्धा सड चालू आहे. आणि याला जे फुटवे आलेले ते फुटवे सुद्धा खाऊन टाकले बघा किडी. राईट आहे की नाही. हे केमिकल आहे आणि हे एसटी वैदिक आहे. केमिकल आहे पडलेलं, आहे पडलेलं. आणि गळलेलं काय आहे संत्री बघा इकडं आहे. झाडाला काय विशिष्ट आकार आहे. या झाडांना आकार आहे का बघा बरं. हां त्यांना आकार नाही बघा. बेडअप झालेले, एका बाजूने झुकलेले, एका बाजूने छाटलेले. मी जर तुम्हाला म्हटलं ह्या झाडावरती 150 ते 200 किलो माल सरासरी सहज निघेल, तुमचा विश्वास बसतो का. तुम्ही जर रोगावर खर्च करत असाल तर तुम्ही आयुष्यभर नाही, अख्खा आजन्म जरी खर्च करत राहिले तरी तुम्ही रोग थांबवू शकत, कारण रोग नाहीच आहे. नाही आपलं म्हणजे देशीवर आहे यायचं देशी म्हणजे हे चालू. तुमचं गावठी चालू आहे. हो कोणत्या कंपनीचे आणता तुम्ही देशी विदेशी. तुम्ही जर वेळेस फवारणी ज्या उद्देशाने करता तो उद्देश सफल होतोय का तरी नाही होते ना. होतच नाही ना. होत जर असता तुमची बाग आणखीन चांगली असायला पाहिजे ना. तुमच्या आजच्या ज्या समस्या आहे सल येणं किंवा आता मर येणं, ह्या सगळ्यांमध्ये समस्या काय आहे आपल्या सगळ्यांना एक शिकून ठेवलंय सर. आपोआप येते. गोबी लावल्यानं हे केमिकल खत टाकावं तुम्हाला केमिकल. तुम्हाला कोणी सांगितलं केमिकल लागतं कोबीला. कोणता नाऱ्या असं म्हणतो. मग हेच टाकायचं. अहो हे वापरा ना, 1 नंबर कोबी येतो, 1 नंबर. गळ का होती लक्षात घ्या. फळ नेहमी ह्या अवस्थेत गेल्यावर का बरं गळतं जास्त करून. परिपक्व व्हायला लागलं की संत्रा गळ मोसंबी गळ काय होते सुरू होते. त्याचं कारण असं आहे ज्या झाडाखाली सगळ्यात जास्त फळं गळतात ते पुढच्या सीझनला मरीनं जातात. का बरं. साधं आणि सोपं आहे. मोसंबीची शेती अतिशय सोपी आहे, अतिशय सोपी. का बरं. मोसंबी संत्रा शेतकऱ्यांनी एकदम आता शेती फक्त आनंदाने करायची. हे असं कसं ते दुसऱ्याचा या दुरा आहे ना. हा धुरा अच्छा इथे धुरा आहे तुमचा. आणि हा अधुरा आहे. अधुरा धुरा आहे आणि दुसऱ्याचं शेतही आहे ते. आणि हा धुरा आहे आणि हा अधुरा आहे. बघा ना तुम्ही किती फरक आहे बघा जागेवर. जवळपास 2.5 वर्षापासून इथं राहतो. इथे जागेवर किती फरक आहे बघा ना. बघा हे फळ जळालेलं आहे बरोबर. काडी जळाली, फळ बी जळून गेलं. याची काडी जळायचा कार्यक्रम अजूनही चालू आहे. म्हणजे आलेल्या फळाचं सुद्धा सड चालू आहे. आणि याला जे फुटवे आलेले ते फुटवे सुद्धा खाऊन टाकले बघा किडी. राईट आहे की नाही. सगळ्यात मेन गोष्ट लहान मोठेपणा खूप आहे याच्यामध्ये. तुमच्याकडे बघा बघा सेटिंगची जी काही ही आहे लहान मोठी फूट राहते ना. नाही लहान मोठी मागे पुढे राहतं, परंतु युनिफॉर्म साईज म्हणजे आपण कसं म्हणतो एकाच. हे बघा ह्याचं जे याचं जी काय म्हणतो आपण त्याला पिढी आहे. कुठं आहे तू. याची जी पिढी आहे याच्या पिढीचे सगळे फळं एकसारखे. सेकंडची जी पिढी आहे त्यांचे पण पिढीचे सगळे फळं एकसारखे. म्हणजे जनरेशन बरोबर येते. जमीन आसमानाचा फरक आहे. हे दूध का दूध आणि पाणी का पाणी. हे झाडं इकडे गर्दी बघा आणि सेम टर्न करा इकडे रस्त्याच्या इकडून इकडे परिस्थिती पहा काय. हे केमिकल आहे आणि हे एसटी वैदिक आहे. ते केमिकल आहे बघा. जवळ नको जाऊ. केमिकल आहे पडलेलं, आहे पडलेलं. आणि गळलेलं काय संत्री बघा इकडं आहे.
आणि हा प्लॉट असा आहे, ते पिवळं झालं बघा. म्हणजे इकडनं जर पाहिलं, इथं बरोबर पाहिलं, हे झाडाने हे झाड समोर दिसतं ना लगेच. आणि झाड किती गोंडोळ आहे बघा. झाडाला काय आहे की विशिष्ट, झाडाला काय विशिष्ट आकार आहे. या झाडांना आकार आहे का बघा बरं. हां, त्यांना आकार नाही बघा, बेडअप झालेले, एका बाजूने झुकलेले, एका बाजूने छाटलेले. ह्या झाडांना काय तयार झालेलं एक. हा, आता MP च्या बॉर्डरपासून किती लांब आहोत. जवळपास 30 किलोमीटर. 30 किलोमीटर म्हणजे जवळ बॉर्डरवरच आहोत. आता आपण जसजसं इकडच्या भागात जाऊ तसतसं मोसंबी कमी होती, संत्रा जास्त चालू होतो. पण इथं मी पाहिलं हा जो टापू आहे मोसंबी काटोल पासून 10-12 किलोमीटर आहे. बरोबर ना. इकडे समोर काटोल आहे. बरोबर. काटोल हा तालुका आहे का. हो तालुका आहे. ओके, म्हणजे आता आपण काटोल तालुक्यात आहे. तालुक्यात. ठीक आहे. तर आपण रस्त्याने येताना आम्ही मगाशी ड्रोनमधून पण पाहिलं. तर रस्त्याने येताना परिस्थिती कशी आहे की दोन्ही बाजूला ज्या बागा पाहिल्या आपण, शेजारी पण बाग आहे आपल्या, ती मृत्यूच्या दिशेने आहे, मरणासन्न ज्याला आपण म्हणतो. आणि मरण येत नाही म्हणून ती बी पिकती बिचारी कशी बी. सध्या मरण येत नाही ना म्हणून पिकते. बरोबर आहे ना. आणि शेतकरी पण म्हणतोय जाऊ दे अजून पार मरत नाही तोपर्यंत जगते ना, मग ठीक आहे. बरोबर आहे की नाही. आणि आपण जसं म्हणतो मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आहे परिस्थिती आज. म्हणजे शब्द फार अवघड आहे परंतु तो वस्तुस्थितीला धरून आहे की आज परिस्थिती अशी आहे की बागांचं मडं झालेलं आहे. मग तुम्ही आता या भागामध्ये तुमचा आपण येताना ड्रोनमधून बाग पाहिली, सगळं पाहिलं, तर तुमचा बाग थोडा वेगळाच आहे या परिसरामध्ये. तुमचा तिकडचा बाग आहे छोटा, तो पण वेगळाच आहे इतर लोकांपेक्षा. तर काय हे सगळं गणित. तुमचं नाव सांगा, तुमचं माहिती सांगा थोडीशी. माझं नाव विजय महाजन आहे. ओके. गोंडी डिग्रस, काटोल जिल्हा नागपूर. तर इथे तुमचं क्षेत्र किती सगळं. इथं 4.5 एकर आहे. बरोबर. तिकडे बाजून आहे अजून शेती, ते मगाशी पाहिली ती. ते किती आहे. ती 5 एकर आहे. सर्व शेती किती तुम्हाला. 18 एकर आहे. 18 एकर मध्ये ती 5 आणि ही 4.5, 9.5 एकर. बाकीची कुठे. बाकी इकडे तिकडेच आहे, बाजूनच आहे, त्याच किती लाईन काय? आहे. मोसंबीच आहे पूर्ण. सगळी का मोसंबी. 18 एकर मोसंबी. हो, पण काही खाली आहे, झाडं झाले आता. अच्छा. काही खोदणं चालू आहे, काही म्हणजे लागवडीपासून सगळ्या स्टेज आहे. आहे. ठीक आहे. काही एवढाले बाग आहे तिकडे झाडं. तिकडे गवत आहे ते एवढलेच आहे. हो, नाही ते मोठे आहे. किती वर्ष झाले ते. 5-6 वर्षाचे. हे किती वर्षाचे. हे 3रं वर्ष चालू आहे. 3रं वर्ष चालू आहे. आणि तुम्ही SCT वापरताय का वैदिक. SCT वैदिक वापरताय. SCT वैदिकच आहे ना, तुमचंच आहे हे आणून देते. अच्छा, आपलं नाही आहे. नाही, हे तुमचंच आहे, हेच आणून देते. आपलं नाही आहे का. आपलंच आहे. जर मला एक विचारायचं तुम्हाला की तुम्ही हे वापरताय 3 वर्ष झाले, तुम्हाला माहिती कसं पडलं. हे याच्याच मुळे माहीत पडलं. ते अशोक पाटील होते आमचे, ते हां, ते तुमचे ते वरुडला गेले होते. चर्चासत्र झाले होते ना मागच्या. हो, तेव्हापासून मग ते आपले युजर होते अगोदर. त्यानं सांगितलं वापरून बघा म्हणे. तर वापरून पाहिलं मी, तर रिझल्ट चांगला दिसला. बर. तेव्हापासून मी तेच वापरत आहो, कंटिन्यू तेच वापरतो. 3 वर्षापासून. हो, 3 वर्षापासून. म्हणजे तुम्ही फक्त मग कृषी अमृत, सॉइल चार्जर वापरताय. हो, कृषी अमृत, सॉइल चार्जर. पहिल्या वर्षी काय काय देते पहिल्या वर्षापासून. यांचं कसं राहते नियोजन सर. पहिला डोस RNPH चा राहतो कृषी अमृत सोबत. दुसरा डोस जो राहतो तो आता SSM सोबत. अच्छा. SSM तर आता आलं ना. हो ना. सुरुवातीला जे होतं नाही, याच वर्षी टाकलं, आताच टाकलं हिवाळ्यात. सुरुवातीला RNPH पण कमी प्रमाण होतं त्यांचं, जसं 1800 ग्राम होतं. किती तुम्ही म्हणजे पहिल्या वर्षी RNPH किती वापरलं. 100 बॅग घेतलं. 100 बॅग होत्या कृषी अमृत आपल्या. आणि त्याच्याबरोबर एकरी किती. एकरी जवळपास 10 बॅग मग 1800 ग्राम RNPH जाय. अच्छा, 10 बॅग मग 1800 ग्रॅम. 1800. एका झाडाला किती लागता. 4 किलो 5 किलो 5 किलो. 500 किलो जातं तुमचं. एका 14×5 = 70 म्हणजे 700 किलो जातं एका एकरला. बरोबर आहे ना. 700 किलो म्हणजे किती बॅगा. 14 बॅग. 14 बॅगाचं. मग बरोबर. मग त्याच्यामध्ये ते 700 किलो जातं. त्याच्यामध्ये तुम्ही किती जाता 1800 ग्रॅम. 1800 ग्रॅम एकरी द्यायला पाहिजे 3 किलो. द्यायला 3000 ग्रॅम द्यायला पाहिजे, तुम्ही देता 1800 ग्रॅम. म्हणजे 1200 ग्रॅम कमी देता. ठीक आहे. मग दुसरा बेसल डोस कधी करता. हा कधी केला याला. डिसेंबर पहिल्या झाला.
त्याच्यानंतर दुसरा बेसल डोस आता आता पावसाळ्यात पावसाळ्यात आता पावसाळ्यात करणार तो पावसाळ्यात. किती करणार 5 किलोनेच. तो परत करणार हा. तिसरा परत पुढच्या वर्षी म्हणजे हा, वर्षातून 2च करता दोनच करतो दोनच ठीक आहे. करतो. मग त्याच्यामध्ये मग मध्ये फक्त SSM ह्या वर्षी वापरलं हा, या वर्षी ते कधी ह्या वापरलं हेच आताच दोन- जानेवारी डिसेंबर नाही, दोन किती एक एक. वापरलं म्हणते ते. तर ह्यावेळेस कृषी अमृत सोबत आपण RNPS न देता त्यांना दाणेदारमध्ये पाहिजे होतं तर आपण मग म्हणजे तुम्ही यावेळेस RMPS नाही वापरलं नाही RNPS नाही बरं SSM टाकलं. ते बी 2-2-1-1. म्हणजे तुम्ही जे वापर करताय माझ्या हिशोबाने 50% वापर करताय किती 50% म्हणजे बेसल डोसच 50% आहे RNPH = K चा. टेक्नॉलॉजी किती टक्के वापरता तो नंतरचा भाग आहे पण तुम्ही बेसल डोसच 50% वापरताय. आता टेक्नॉलॉजी म्हणजे काय RNPH = K याचा बेसल डोस कृषी अमृतच्या प्रमाणामध्ये 3 किलो प्रति एकर RNPH आणि जर तुमचं हे जे आहे काय कृषी अमृत जर वाढलं तर RNPH सुद्धा वाढायला पाहिजे. म्हणजे कसं जर 10 बॅग असेल एका झाडाला तुम्ही जर 3 किलो टाकत असाल कृषी अमृत तर 3-3 किलो तुम्ही जर 5 किलो टाकत असाल तर 5-5 किलो काय पाहिजे RNPH पाहिजे. तसं जर केलं तर तुमच्या ह्या झाडावर किती माल येऊ शकतो तुम्हाला अंदाज आहे का किती येऊ शकतो या झाडावर एक अंदाज राहिला तर भरपूर राहते किती येऊ शकतो म्हणजे असा अंदाजे नाही हो गॅरंटेड इथं विहीर खोंदा पाणीच लागेल असं गॅरंटेड. आतापर्यंत किती तोडला माल तुम्ही मॅक्झिमम किती माल तोडला एका झाडाला एकाच सीझनला आता काय पावसाळ्यात सरासरी सगळा गळबी होते पावसाळ्यात सरासरी किती तोडला तुम्ही? पावसाळ्यात 2 वर्ष अगोदर 4 वर्ष अगोदर असं तुमचं सगळं नुकसान सोडून सांगा अंदाजानं किती आता कमी जास्त होते 150 झाडात 10 टन 9-10 टन माल निघते इथं 150 झाडात 9-10 टन 150 झाडामध्ये 9-10 टन 9-10 टन हम्म. म्हणजे एका झाडावर किती झाला पण 40 ते 60 किलो हा 40-50 पकडून घ्या सर. बरोबर आहे. हो, हो. मी जर तुम्हाला म्हटलं ह्या झाडावरती 150 ते 200 किलो माल सरासरी सहज निघेल तुमचा विश्वास बसतो का बसते ना बसतोय. हम्म. मग तुम्ही कृतीमध्ये का नाही येत मग एक सिंपल साधी गोष्ट आहे तुम्ही तुमच्या लक्षात आलं आहे की इतरांपेक्षा तुमचं थोडंसं वेगळं चाललं आहे हम्म. बरोबर वेगळंच आहे आहे. ना. बाकीचे रोगावर खर्च करताय तुम्ही ताकदीवर खर्च करताय हम्म. बाकीच्या झाडावर खर्च करताय तुम्ही मातीवर खर्च करताय हम्म. हा तर बरं फरक झालाय ना. हाच आहे फरक तुम्ही बाकी सगळे कशावर फरक करताय भर पैसे हवेत उडवताय भर फवारणी एका फवारणीचा खर्च किती येतो एका फवारणीचं कमीत कमी 200 झाडात 5,000 रुपये खर्च आहे. बरोबर आहे की नाही. मला सांगा तुम्ही बुरशीनाशक मारलं झाडाचा काय फायदा होतो तुम्हाला सर्दी पडसं झालं तुम्ही पॅरासिटामॉल आणली आणि खाल्ली पॅरासिटामॉलनी माणसाचं ताकद वाढते का हॅलो नाही 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 ताकद का? वाढव. तुरुत समाधान का नाही वाढत ताकद त्यांनी कारण ते औषध आहे. हम्म. कुठलंही औषध तुमच्या शरीरात ताकद तयार करत मग ते काय करतं फक्त त्या रोगापासून तुमच्या शरीराचं रक्षण करतं. तसं कुठचंही किडीचं औषध किंवा रोगाचं औषध तुमच्या झाडाला ताकद देत नाही. तुम्हाला पैसा ताकदीचा मिळतो फळांचा की रोग वाचवल्याचा ताकदीचा मिळतो रोज. हां तुम्ही रोगापासून वाचवला असं म्हणता हा हा बरोबर म्हणतो. बरोबर आहे ना. हो हो परंतु निसर्ग असा म्हणतो रोग नाहीच आहे मग तुम्ही बकवास पैसे खर्च करता. रोगच जर नसेल आणि तुम्ही जर रोगावर खर्च करत असाल तर तुम्ही आयुष्यभर नाही अख्खा आजन्म जरी खर्च करत राहिले तरी तुम्ही रोग थांबवू शकत कारण रोग नाहीच आहे. एखाद्या माणसाने साहेब भूत घालवायला पैसे घातले हम्म. तुम्हाला वाटतं का त्याचे पैसे कधी आयुष्यामध्ये लागू पडतील कुठे भूत जर नाहीच आहे ते घालवणार कसं बरोबर तसं हे रोगाचं भूत आमच्या डोक्यामध्ये घातलं गेलेलं आहे. तुम्ही म्हणाल साहेब कसं काय तुम्ही असं बोलता आमचे झाडं मरू राहिले आमचं मर रोग आहे डिंक्या आहे फळ गळतं आहे मग तुम्ही रोग कसं काय म्हणता. मग तुमच्या बागेमध्ये प्रमाण काय झालं की डायरेक्ट 50% झालं की नाही. 50% तुम्ही रोगावर औषध मारताय का सध्या मारताय का नाही रोगावर औषध मारायची बंद केले तरी पण मग तुमच्या बागेतले रोग 50% कमी का झाले आणि उत्पन्न 50% वाढलं वाढलं वाढलंय का पण कमी म्हणतोय म्हणून नाही नाही वाढला ना वाढला ती पलीकडून जी बाग आहे अर्धी ती तुमची आहे त्यांचं उत्पन्न तुम्हाला 1-2 वर्षापासून जरा बदललेलं दिसतंय बागेचं चित्र बदललेलं दिसतंय. आता तुम्ही मगाशी नव्हते आम्ही ड्रोनमधून पाहिलं वरून तर ड्रोनमधून तुमचा बाग वेगळा दिसतो आणि यांचा बाग वेगळा दिसतो. खर्च तुम्ही वाढवलाय का
हे काहीच करत नाही तुम्ही करताय असं काही आहे का? नाही नाही, खर्च दोन्ही तुमचं करते. पण चालू आहे? हो चालू का तुम्ही सोडून दिलाय बाग? नाही नाही, आपलं नाही. म्हणजे देशीवर आहे यायचं विदेशी म्हणजे हे चालू तुमचं गावठी चालू आहे? हो, कोणत्या कंपनीचे आणता तुम्ही देशी विदेशी? तर गमतीचा भाग जर सोडला तर बदल झालेला आहे. हो. मग तो जो बदल आहे तर यांनी जे वापर करताय खर्च, तुमचा वर्षाला खर्च किती होतो आपल्या बागेला? 2 डोस होता ना? हो 2 डोसचा खर्च आकारते सर किती आहे? जवळपास 1.5 लाख होतो सर. किती झाडांना? 1000 झाडाचा 1000 झाड आहे ना? हो मग तुमचे 500, तुमच्या 500 झाडांना टोटल वर्षभरात सगळं खतं औषधं सगळं किती खर्च येतो? किती फवारण्या होतात? 3 फवारण्या, बरोबर आहे. आता पूर्ण झाडांना फवारा मारायचा तर किती खर्च येतो? 15,000 15,000 खर्च येतो. आणि खताचा बेसल डोस, खतं 15 ते 20,000 20,000 20,000चा खर्च. आणि खतं 20,000. 20,000 एकच डोस टाकता म्हणजे वर्षातून 2 बेसल डोस टाकता? एकच टाक? एकच. एकच. 20 आणि 20 किती झाले? 40. 500 झाडांचे जर 40,000, बरोबर आहे. तर तुमचे 1000 झाडांची 1 लाख सर, बरोबर आहे का? बरोबर. मग तुमच्यामध्ये फक्त 5,000ची, म्हणजे यांनी जर 5,000 रुपये खर्च वाढवला तर 50,000मध्ये यांचं काम 10,000 घ्यावा. 50,000 यांचं काम होऊन जाते 500 झाडांचं. म्हणजे तुमच्याकडे 10,000 नाही आहे का अजून एक्स्ट्रा? तुम्ही टाकू शकत नाही का? नाही टाकू. टाकू शकता. म्हणजेच तुम्ही पण त्यांच्यासारखी बाग 50,000 करू शकता. मग खर्च वाढला का? मग देशी काय आणि विदेशी काय, खर्चात तर बदल नाहीच आहे. तुरंत आराम लागून जाते. हां, इथं तूर होता ॲलोपॅथिक न होमिओपॅथिक नाही नाही, आराम तुरंत लागून जाते आणि दर 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 फवाऱ्याला एक झाड जाते. एकच्याही वरच जाऊन राहिले नाही होत आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्याला बाग वाचवायची आहे का फक्त रोग वाचवायचा आहे? रोगापासून वाचवायची आहे का मरीपासून वाचवायची आहे? मरीपासून. आता मला सांगा, तुमचं तुम्ही दरवेळेस फवारणी ज्या उद्देशाने करता तो उद्देश सफल होतोय का? तरी नाही होते ना, होतच नाही ना. होत जर असता तुमची बाग आणखीन चांगली असायला पाहिजे ना. म्हणजे आज यांच्या बागेचं आरोग्य पाहिलं तर सगळ्यात मेन मोठा फरक कशात आहे? कॅनॉपीमध्ये. तरी पण तुम्ही किती वापरताय? माझ्या हिशोबाने 30%. हो. तुम्ही जर 100% जर बेसल डोस टाकला म्हणजे तुमचा आजचा खर्च 1 लाखावरून तुम्ही जर 2 लाखावर जर नेला, हो हो नेऊ शकतो. यावर्षी तुमचा किती माल निघाला सगळा 1000 झाडांमधला? 27 टन 27 टन. काय बाजार आहे आता? 38.5चा दिला होता. 38चा बाजार भेटला. हो आंब्या बाराले. हा कोणता पण 38 गुणिले किती झाले? 25. हो करा किती झाले? 40 धरू आपण 2 मिनिटं. 9 लाख 25 चौक 100 किती झाले? 9 लाख रुपये. 10 मधला 1 लाख कमी झाला. 9 लाख रुपयामध्ये 1 लाख काय गेला? खर्च आपला गेला. किती राहिले? 8 लाख रुपये. बरोबर आहे. तुमचं बाकीचं मजुरी फिजुरी याचा 1 लाख धरूया. होत नाही पण धरूया. नाही नाही होत नाही. बरोबर आहे. 2 लाख म्हणजे किती राहिले? 7 ते 8 लाख रुपये. म्हणजे मला सांगा 1 रुपयाला 7 ते 8 रुपये मिळाले की नाही? मिळाले की नाही? मग तुम्हाला जर 8 लाख भेटले तर अजून 1 लाख खर्च करायला काय प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, हे जे मध्ये 2-3 झाडं पिवळे आहेत का नाही? हे का बरं पिवळे पडले? ज्या ज्या झाडांना माल जास्त येतो ते स्ट्रेसमध्ये जातात. तुमचा JCB जास्त काम करतो, त्याला डिझेल बी काय टाकायला पाहिजे? जास्त टाकायला पाहिजे ना. जास्त पण प्रॉब्लेम काय आहे? डिझेल जर नाही टाकलं तर तुमचा JCB लगेच बंद पडतो. पण झाडाचं तसं नाही आहे. झाड मरेल पण ते बंद नाही पडत. तुम्ही ती मारायची वाट पाहता. म्हणजे ह्या झाडाने तुम्हाला जर 50 किलो माल दिला आणि ह्या झाडाने जर 100 किलो माल दिला तर यालाही 5 किलो खते आणि त्यालाही 5 किलो खते. भेदभाव झाला का नाही? बरोबर आहे. जे जास्त काम करतो त्याला तेवढाच पगार, हो आणि जे काम चुकारपणा करतो त्याला बी तेवढाच पगार. म्हणून भारत मागे राहिला. जेवढं काम तेवढा दाम. जर जपानसारखं जर असं असतं तर प्रत्येकजण नीट झाला असता आणि प्रत्येकजण कामामध्ये काय झाला असता? पुढं असता. पण काम चुकारपणाचं कारण प्रत्येकाला सरकारी नोकरी का पाहिजे? काम चुकारपणा करता येतो. बरोबर आहे की नाही? सगळे करता असं नाही, काही अधिकारी चांगले पण आहेत, नाही असं नाही, पण त्यांची संख्या खूप असं तुम्हीच म्हणताय. बरोबर आहे. म्हणून आपल्याला एक लक्षात ठेवा, ह्या झाडांना आपण न्याय दिला पाहिजे. आपण त्यांची मालक आहोत. आपण राष्ट्रपती आहे आणि हा आपला देश आहे आणि ही आपली जनता आहे. मग त्या जनतेला कायदा काढून आपण नियम केला पाहिजे. अन्न पुरवठा मंत्री पण तुम्हीच आहे. मग अन्न पुरवठा सारखा झाला पाहिजे. सारखा अन्न पुरवठा म्हणजे 5-5 किलो नाही. सारखा अन्न पुरवठा म्हणजे ज्याचं जेवढं सेटिंग आहे त्याला तेवढं खाद्य. मुद्दा बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे ना.
ज्या गाडीला 5 टन माल टाकला आणि ज्या गाडीला 10 टन माल टाकला, दोघींना डिझेल काय लागणार? नाही वेगळं लागत. वेगळं लागणार. मग ह्या झाडावर लोड जादा आहे तर त्याला पोषणसुद्धा जास्त पाहिजे. मग ही चूक तुमच्याकडनं झाली आणि म्हणून त्याला प्रॉब्लेम येतो. बरोबर आहे. वैदिक वापरून सुद्धा प्रॉब्लेम काय येतो? कारण तुम्ही कमजोरीवर लक्ष देतच नाही. तुम्ही म्हणता सर झाडाला तर रोगच नाही आहे बुवा, मग त्याचं उत्पन्न निघालं ही कमजोरी नाही का? हे महत्त्वाचं ठेवायचं लक्षात की ज्या झाडांचं कस जास्त उतरला त्यांना पोषण जादा द्यायचं. आता तुम्ही जे करताय सध्या, तुम्ही याच्यापूर्वी शेती तुम्ही पण करताय, तुमचं 500 झाडांचं किती माल निघतो? तरी 20-22 टन निघाला. 20 टन निघतो, बरोबर आहे. म्हणजे मला सांगायचं काय तुम्हाला की तुमचं झाड हे मरायला टेकतं आणि मरून फळं देतं. दरवर्षी तुमची झाडं किती जाता? 2 वर्षापासून तर भरपूर जाऊन राहिले. तरी किती गेले असतील? 10, 20, 50, 100? 50च्या वरच गेले. 50च्या वर गेले. जर तुमचं एक झाड 10 वर्ष जगलं, हिशोब करा, 10 वर्ष जर जगलं तर 10 वर्षामध्ये एक झाड एका वर्षाला आपण 100 किलो माल धरू आमच्या हिशोबाने. तुमच्या हिशोबाने 50 किलो आहे आणि आमच्या हिशोबाने 100 किलो आहे. कारण आम्ही किती काढतो? 200 किलो. तुम्हाला मी बीडमध्ये आता ह्या मिनिटाला 8-9 वर्षाचं झाड दाखवतो. झाडावर माल किती आहे? 200 किलो. पण पान एक सुद्धा वाकडं नाही, पान खतरनाक. हे पहा, हा शेतकरी वर्षाला 3 बेसल डोस टाकतो साहेब. किती? 3. एका झाडावर तुम्ही 1 बेसल डोस टाकताना 50 किलो काढता, तो 3 बेसल डोस टाकतो 150 किलो काढतो. सोपं आहे ना? सोपा आहे, सोपा आहे. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाहीये. तुम्ही 1 बेसल डोस टाकला तो पण पुरेसा नाहीये. तो तुम्ही जर दाबजोर टाकला तरी तुमचं उत्पन्न काय होईल? वाढेल. म्हणजे झाड तुम्हाला देतंय, फक्त त्याला जेवढं हवंय तेवढं तुम्ही त्याला देत नाही. तुमचं काय आहे? तुम्ही देताय पण त्याला जे नको आहे ते देताय. त्याला पाहिजे खायला, तुम्ही पाचताय दारू. हो देशी तुम्हाला पण खूप चांगलं. आणि ते दारू पिऊन काम करते, आणि दारू पिऊन काम करते तर दरवर्षी तुमची 5-10 काय होणार आहे? जास्त जाणार आहे. ते नाही चुकत. मग आता हिशोब काढा, 100 किलोच माल धरला आपण, बरोबर आहे. हा प्लॉट ह्या सीझनचा आत्ताचा हार्वेस्टिंगला आता हा. म्हणजे तुम्ही विचार करा की समजा एक झाड 100 किलो धरा, तुमचं 100 किलोप्रमाणे 50 झाडं गेले तुमचे, तर 100 किलोप्रमाणे एक वर्ष त्याचं उत्पन्न 25 रुपयांनीच धरा, 30 रुपयाने धरा. 30 रुपयाने किती झालं 100 किलोचं? 3000 रुपये. एक झाड एका वर्षाला किती उत्पन्न देणार? एकच बहार धरला मी, दोन्ही बहार सोडून द्या, एक बहार नाही धरत मी, एकच बहार धरतो. 3000 रुपये दर वर्षाला उत्पन्न दिलं. 10 वर्षात उत्पन्न किती झालं? 30,000 रुपये. राईट, बरोबर आहे. तुमचे 50 झाडं मेले, किती रुपये नुकसान झालं तुमचं? 30,000 गुणिले 50 किती झालं? 15 लाख रुपये झालं साहेब. ते तुम्हाला दिसत? कारण माझ्यासारखा माणूस तुम्हाला येऊन ते सांगतच नाही ना का तुमचं 15 लाखाचं नुकसान. एक झाड तुमचं 30,000चं नुकसान करते, एक झाड. मग तुम्हाला ते दारू काय भावात पडली? परत तुम्ही बाग लावली की परत मोठी करायला किती वर्ष जाणार आहे? 4-5 वर्ष. त्यात मर किती होणार आहे? मर होतेच. पहिल्यासारखी तर नाही होणार ना बाग. नाही. मग तो पण तुम्ही तर 40% काठीवर येणार. मग काय ते पोरगं करेल पुढे. ही समस्या आहे. म्हणून काय करायचं, एक लक्षात घ्या, झाडाचं वय म्हणजे बाग जी आहे ती कमीत कमी 30 ते 40 वर्ष टिकली पाहिजे. मग ती कधी टिकेल? जर तिच्यावर आलेला लोडपेक्षा आम्ही त्याला जर जास्त खायला दिलं तर ती लोडवर येणार नाही. तुमच्या आजच्या ज्या समस्या आहे, सल येणं किंवा आता मर येणं, ह्या सगळ्यांमध्ये समस्या काय आहे? आपल्या सगळ्यांना एक शिकून ठेवलं आहे सर, आपोआप येते. असं नाही आहे समज, बाग लावा फक्त 1-2 डोस टाका, युरिया टाका, DAP टाका, शेणखत टाका, येतंय. नाही पण ती सवयीच आहे ना ते आपल्या. म्हणजे बुरशी आली का बुरशीनाशकांना, किडी आली का कीटकनाशकांना, हे आमचं काय झालं? सवयीचं झालं. परंतु त्या सवयीने आमची संपूर्ण शेती बरबाद झाली. दारू पिऊन सुद्धा माणूस मस्तीमध्ये येऊ शकतो आणि दूध पिऊन सुद्धा येऊ शकतो. फक्त दुधाने पिऊन यायला 6 महिने लागतात, टाईम लागते. आणि दारूनी 6 मिनिटात येतो. तुम्ही ह्या झाडाला जर भरपूर ताकद जर दिली तर हे झाड तुमचं 3ऱ्या वर्षी मालामाल होतं. आता ह्या झाडाला किती किलो टाकायचं? ह्या झाडाला कमीत कमी 2 किलोचा त्याला डोस पाहिजे. आत्ता बघा, पहिला डोस 1 किलो, दुसरा 2 किलो, तिसरा 3 किलो, चौथा 4 किलो. असं जर तुम्ही केलं तर 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी तुमचं झाड 2 वर्षामध्ये फळालं. ह्या ज्या बागा आहे ह्या हत्ती आहे. पण आपलं काय झालं, आपण त्याला कपाशीप्रमाणे धरतो, लावतो हत्ती आणि त्याला शिळीसारखं खायला देतो.
आणि म्हणून बागा बसल्या. लोकांना असं वाटतं रोग आले. नाही, पिकं बदलली, पिकं लावणार नाही ना बदलला, त्याची मानसिकता तीच आहे. त्याला वाटतं बा मी टाकलं नाही आलं, मग जशी कपास गेली तसं हे जाईल. मग तो काय करतो, झाड देते ना त्याच्या निम्मच टाकीतो आणि म्हणतो निम्मा निम्मा होत संपून जातो. कळलं? त्यांनी झाडांनी समजा 1 रुपया दिला ना तर कमीत कमी 25 पैसे तरी झाडाला दिले. समजा तुम्हाला झाडाने किती दिले, 9 लाख रुपये, तुम्ही झाडाला त्याचे जर 25% किती झाले, 2,25,000, म्हणजे 2.25 लाख. तुम्ही 2.25 लाख जर याला देताय ना तर हे झाड पुढच्या वर्षी तुम्हाला देणार 20 लाख. परत पुढच्या वर्षी तुम्ही जर याला 4 लाख देताय ना, झाड त्याच्या पुढच्या वर्षी तुम्हाला देणार 40 लाख. का? झाडाचा त्यावर काय होतो, विस्तार, आणि तुमचं झाडाचं खोड काय होतं, मोठं. आत्ता काय होऊ राहिलं, तुम्ही जेवढा रिचार्ज मारता का नाही त्याच्यापेक्षा जास्त खर्च करता तुम्ही दररोज. एका सीझनला तुम्ही रिचार्ज मारला 1 बेसल डोसचा, का तुम्ही 2 बेसल डोसचं अन्न काढून घेता. माती बी रिकामी होते आणि झाड बी रिकामं होतं. आणि झाड आतून रिकामं झालं की त्याला मग डिंक्या लागतो. बघा, रिकामी गोष्ट कधीच राहत नाही, ती भरून काढली जाते निसर्गाकडून. मग ती रोगाने तरी भरली जाईल, नाहीतर पोषणाने तरी भरली जाईल. म्हणजे झाडावर एक तर तुम्हाला माल दिसल, नाही तर रोग तरी दिसल. झाड रिकामं कधी राहत नाही. मग प्रकृती काय म्हणते, तुला एवढं मोठं झाड दिलंय ना, बिल भर. बिल काय भरायचं, त्याला खायला दे, आणि खायला पण किती दे, जेवढी त्याची भूक आहे, जेवढं तुला ते फळ देतं. या संत्र्याच्या बागांचं, मोसंब्याच्या बागांचं काय माहिती का, हे ताण बसला की आपोआप फळ देतं. बरोबर. तुमचं डाळिंबासारखं जर असतं तर ह्या बागा कधीच सलाव गेले नसते. डाळिंबाची बाग कधी सलाव जाते का जात नाही? कारण तिला ताण बसावा लागतो तरच तिला कळी येते. संत्र्याला तसं नाही आहे, मोसंबीला त्याला आपोआप ताण बसतो, आपोआप. उलट ते असं आहे, मरायला टेकलं तर जास्त फळ देतं. मग याचा तुम्ही फायदा घ्यायचा ऐवजी तुम्ही याचा काय करून घेतला, तोटा करून घेतला. आपोआप येते. अरे मग आपोआप येते तर आपोआप जाते बी. पुरी बागच चालली जाते जाते की नाही. त्याला वाटतं नाही हे रोगच आहे, हा आजारच आहे. पण आजपर्यंत आपण कधी स्वतःवर दोष घेतला? ज्या दिवशी शेतकरी मोसंबीचा स्वतःवर दोष घेईल त्या दिवसापासून मोसंबीला सोन्याचे दिवस येतील. हे माझं वाक्य लिहून ठेवा. दोष कोणावर आहे? स्वतः. हां, आपल्यावरच आहे. कारण काय, पर्याय उपलब्ध आहे, तुम्ही करत नाही, तुम्ही चुकीचे पर्याय करता. आपोआप येते. हा डायलॉग आजपासून काय करायचा, बंद करायचा. आणि जो हा डायलॉग बंद करेल तो संत्र्यामध्ये मोसंबीमध्ये किंग होणार. सर हे सांगा की याच्यामध्ये आता गोबी लावायची की नाही? नाही, तुम्ही याच्यामध्ये काही पण लावा, ते मला सांगू नका, पण याला खायला द्या. तुम्ही याच्यामध्ये लावणार ना इकडे, इकडे तुम्ही काही पण करा, राडा घाला. आता ह्या झाडाचा संबंध फक्त इथपर्यंत आहे. कशामुळे? झाडाची सावली 12 वाजता जिथे पडते. नाही, गोबी लावल्यानं हे केमिकल खत टाकावं. तुम्हाला केमिकल, तुम्हाला कोणी सांगितलं केमिकल लागतं कोबीला? कोणता नाऱ्या असं म्हणतो? मग हेच टाकायचं. अहो हे वापरा ना, 1 नंबर कोबी येतो. 1 नंबर म्हणजे 1 नंबर. तो कोबी तुमचा महिना खराब नाही होणार आणि कोबीची क्वालिटी अशी राहणार. अरे बापरे, महिनाभर ठेवा त्याला तुम्ही, काहीच नाही होणार त्याला. आज तुम्ही जे बेसल डोस टाकले RNPH त्या बेसल डोसमध्ये काय पाहिजे, परिपूर्णता पाहिजे. तुमच्या जमिनी अजूनही चांगल्या आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडची हवा पाणी बऱ्यापैकी अजून चांगलं आहे. तुमचं मोसंबीची समस्या एकच आहे, तिची भूक भागत नाही, बाकी काही प्रॉब्लेम नाही. बाकी डोक्यात पण आणू नका तुम्ही, हे रोग किडी वगैरे हे कमजोरीमुळे येतात सगळे. गळ का होती लक्षात घ्या. मला सांगा, आई काय म्हणते, मला काय माझं लेकरू जड आहे का? हॅलो, म्हणते का नाही? असं म्हणते का नाही? म्हणते. माझं लेकरू मला जड नाही. आणि तीच आई कधी कधी त्या लेकराचा त्याग करते की नाही चुका केल्यावर? हां, मी वांज आहे, मला जसं झालाच नाही तू, झालीच नाही तू, असं म्हणते की नाही आई? म्हणजे मला सांगायचं काय, ही गळच आहे ना. ही काय आहे म्हणजे तुम्ही तुमच्या मातीला, तुम्ही तुमच्या पिकाला तुम्ही नाही वाटता, नको वाटता, मग ते फळ काय होणार, गळून जाणार. ते कधी गळतं, जेव्हा झाडाची त्याला पोसण्याची काय नसते, क्षमता नसते. फळ नेहमी ह्या अवस्थेत गेल्यावरच का बरं गळतं? जास्त करून परिपक्व व्हायला लागलं
की संत्रागळ मोसंबीगळ काय होते सुरू होते. त्याचं कारण असं आहे की ह्या अवस्थेमध्ये झाडाला पोषण खोड देतं. कोण देतं? खोड या फळांना. मग खोड जेव्हा पोषण देतं, तुमच्या खोडामध्ये जर स्टोरेजच नसेल, तिला डिंक्या घुसलेला आहे पहिलाच, तर ह्या फळाला सपोर्ट मिळणार आहे का? शेवटचा हा हप्ताच नाही येणार, ट्रॅक्टर ओढून येणार. तुम्ही का सगळे हप्ते भरले, शेवटचा नाही भरला. म्हणजे फिटत आलेला ट्रॅक्टर सुद्धा बँक करेक्ट. तसं हे फळ निसर्ग ओढून नेतो. तो म्हणतो ह्या झाडाची पोसायची ऐपत नाही, ते गळून देतं खाली. कारण ते जर नाही गळालं तर झाड लगेच मरून जाईल. ते एवढं शोषून घेतं. कारण सगळ्यात जास्त एनर्जी कशाला लागती? पिकायला. झाडाची सगळ्यात जास्त ऊर्जा कशात खर्च होती? पिकण्यासाठी. हे झाड म्हणजे एक घर आहे, कुटुंब आहे. त्याच्यावरची फळं म्हणजे त्याची मुलं आहे. पण ते गळतं का बरं? कारण त्याची ताकद शिल्लक राहत नाही. ती ताकद कमी कोणामुळे पडते? आपल्यामुळे पडते. आपला गैरसमज. आपल्याला काय वाटतं, एवढं फळ आहे झाडावरती, याला काय गरज आहे बुवा, हे काय कमी पडलंय? त्याला झाडाला माहिती. बरोबर. तुम्ही खोड कापून पाकळेल तुम्हाला लगेच. खोड आतून तुम्हाला बाकूच झालेलं दिसेल. ज्या झाडाखाली सगळ्यात जास्त फळं गळतात ते पुढच्या सीझनला मरीनं जातं. का बरं? ते तुम्हाला संदेश देतं माझी ताकद संपली. मग आता तुम्ही हे ठरवा, ते रोगाने गेलं म्हणायचं का ते कमजोरीने गेलं म्हणायचं? हे तुमचं स्वातंत्र्य आहे. तुमचं समाधान करून घ्या. तुम्ही रोगाने गेलं आणि घरी गपचूप बसा. होणारच आहे सर. ते आपण त्याला पूर्ती नाही केली तर कमजोर होणार आहे. बिमारीचं नाव देऊ. हा, तिकीट बिमारीच्या नावाने. हा, आणि आपलं समाधान. घरच्यांना सांगायला मोकळे, अरे बिमारी झाली, मी काय करू? मी काय करू? रोगच आहे. नाहीतर आपली मानगुट धरतील घरचे. हा, साऱ्या दुनियाचीच गळली म्हणे. बरोबर आहे. हा, म्हणजे असंच आहे. आणि म्हणून हे असंच चालायचं. कोणी कोणाशी नाही बोलायचं, नाही बोलायचं. खरं नाहीच सांगायचं. हा, खरी गोष्ट आहे. साधं आणि सोपं आहे. मोसंबीची शेती अतिशय सोपी आहे. अतिशय सोपी. का बरं? कारण खत टाका आणि माल घ्या, संपला विषय. बाकी काही धंदाच नाही. बरोबर. तुम्ही तेच तर करता ना. तुम्ही यांच्यापेक्षा वेगळं काय केलं? काहीच नाही. फक्त बेसल डोस बदलले आणि काय 1-2 फवारण्या केल्या असतील. सिंपल. बरोबर की नाही? रोगाचा आपण तर कुठले कामही करत नाही. तुमच्या आतापर्यंत डिंक्या असेल किंवा मर असेल किंवा सल असेल, सगळ्यांचे एकच उत्तर आहे, बाग फुटत नाही. का फुटत नाही? झाडामध्ये स्टोरेज नाही. तुम्ही बघा, तुमच्या काही काही झाडांच्या नुसत्या काड्या आहे तरी पण त्याला माल लटकलेला आहे. नवीन आंब्या नाही आहे, आंब्याचा असा माल लटकलेला आहे आणि नुसत्या काड्या आहे. तुमच्याकडचा वाळून चाललाय, हा येतो बी हिरवा. खरं आहे की नाही? म्हणजे माल लागून तो वाळून चाललाय, पिवळा लाल पडून. आणि तुमचा वाळलेल्या काडीचा सुद्धा माल एकदम ताजा तवाना आहे. म्हणजे याचा अर्थ त्या झाडामध्ये काय? जिवंतपण आहे. हे किती जबरदस्त आहे बघा. झाडाची साल बघा. नाही आहे ना माहिती. हा, वजन येते पुन्हा. वजन किती बघा. वजन किती बघा. मालात वजन राहते. हा, कसं बोलले तुम्ही? हे खताच्या फरक पडतो. या खताने मालात वजन राहते. आणि तुम्ही जेव्हा वापरत नव्हते तेव्हाचा अनुभव आणि आताचा अनुभव मध्ये काय फरक आहे? म्हणूनच तो वापरून आलो. किती फरक आहे? फरक आहे ना. किती फरक? फक्त तुमचा इतकाच फरक पडला का मी पूर्णपणे वापरला नाही. 50-25 पण तरी पण तुम्हाला रिझल्ट आहेच ना? हो, रिझल्ट आहे. पाणी कसं ओलाचं याला? पाणी कसं द्यायचं? मोकळं पाणी द्या ना. ड्रीप मधून द्या, मोकळं द्या. नाही सर त्यांचं. ड्रीप नाही आहे. मोकळं द्या ना. हो हे बघा, फ्लड पहिला ब्रश कटर मारा. हो ब्रश कटर. हो ब्रश कटरनी काय होईल? हो सगळं जे गवत आहे त्याचा भुगा होईल. हो. बरोबर आहे? सुकू द्या. ब्रश कटरच मारतो. सुकू द्या. सुकलं की त्याच्यावरती एक डिसीज फायटरचा स्प्रे. स्प्रे घ्या गवतावर खाली. सॉइल चार्जर दाट आणि डिसीज फायटर. ते झालं. आणि त्याच्यावर मग मोकळं पाणी सोडून द्या. तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट अजून लक्षात घ्या. झाडाला पाणी नाही पाहिजे, झाडाला खायला पाहिजे. आम्ही काय करतो? झाडाला नुसतं काय देतो? तर मी काय म्हणतो, एक पाणी एक दाण पाणी एक एक दाण फळला तरी चालेल का? हां, तुम्ही हे बघा, आता झाडावर माल किती आहे? आंब्याचा माल आहे. हो हो. तो गळणार नाही. तुम्ही ते डोक्यात पण घेऊ नका. फार तुम्ही थेंबर पाणी भरू नका पावसाळ्यापर्यंत. एक माल नाही गळणार. पण तुम्ही त्याला खायला पहिलं द्या. ड्रीप चालू आहे तुमची? नाही, ड्रीप नाही आहे. ड्रीप अजिबात नाही आहे. ठीक आहे. ड्रेंचिंग करू शकता. हो पहिला ब्रश कटर मारा. हो
आणि ड्रेंचिंग करा सर. ड्रिंचिंग होते. फ्लोचं पाणी देण्याच्या ऐवजी ड्रेंचिंग भर द्या. मग पाणी देऊच नका. झाड तुमचं जर एवढं गच्च असेल तर पाण्याची गरज नाही. तुम्ही पाणी दिलं रोग वाढणार, डिंक्या पाण्यामुळे वाढणार, गळ होणार नाही तुमची, चिंता करू नका. हां, पण तुमचं पोषण द्या. बेसल डोस वेळेवर टाका. RNPH बेसल डोस दर 3 महिन्याला टाका. कमीत कमी बागेला तुम्हाला जर रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढायचं तर 3 बेसल डोस टाका. 3 बेसल. हो, आणि जर तुम्हाला ॲव्हरेज काढायचं तर 2 बेसल डोस कमीत कमी पाहिजे. एकावर चालणार नाही. आणि ते 2 सुद्धा परिपूर्ण ताकदीने द्या. आता आपण पाहिलं की आपण एकाच बहाराचा अभ्यास केला. एका बहारामध्येच आपल्याला 9 लाख रुपये भेटले आणि 1 लाख रुपये खर्च केला. आणि जर तोच खर्च जर डबल केला तर काही पण होऊन जाईल. तर काय सांगा सर्व शेतकऱ्यांना तुमच्या अनुभवात? नाही, SAT चांगला आहे ना. बर, बढिया. तुम्ही खुश आहेत? हो, मी खुश आहो. बर. पण चांगल्या लोकांना सांगू शकतो की टाका. नाही, तुम्ही जेव्हा रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढाल ना हो, हो. तेव्हा तुम्हाला तेव्हा म्हणायची समजायला गरज नाही येईल. पडणार भाऊ ये भाऊ ये. भाऊ नाही. तुमच्या भाऊ सांगा ना काय करता तुम्ही. हो, बरोबर आहे, बरोबर दिसलं आहे. बाजूला दिसलं म्हणजे मग पाहिजे. कोणी येते. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर पाचोरे. जर तुम्हाला विदर्भ विभागात नागपूर, अमरावती, अकोला या विभागामध्ये संत्रा, मोसंबी या पिकामध्ये जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल, बाकीचे भाजीपाला पिकं वर्गीय जी पिकं आहे त्याला जर मार्गदर्शन हवं असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 70 30 77 26 10. नमस्कार, मी हर्षल मुखीकर. मी विदर्भ विभागासाठी काम बघतो गेल्या 5 वर्षापासून. तर संत्रा असेल, मोसंबी असेल किंवा इतर कोणते पिकं असेल त्याबद्दल जर मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच संपर्क करू शकता. माझा नंबर आहे 86 69 20 02 24. मोसंबी संत्रा शेतकऱ्यांनी एकदम आता शेती फक्त आनंदाने करायची. का हो महाजन साहेब? बरोबर आहे, हा, बरोबर आहे. चला शेती करूया आनंदाने. है की नाही? जय श्री वैदिक, जय श्री वैदिक, जय श्रीराम. जय श्रीराम.